आजचं हे सरप्राईज ना माझ्यासाठी खूपच अनएक्सपेक्टेड होतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आजच्या दिवसाची सुरुवातच झाली एवढे मोठे पार्सल रिसीव करून आणि हे सर्व PR पॅकेज होते. मी 2-3 दिवस गावाला होते आणि त्यानंतर आले तर काय एवढे पार्सल येऊन पडले होते ना. मग सर्व काही अनबॉक्स केले आणि नवीन नवीन गोष्टी आलेल्या होत्या यावेळेस. आणि हे तर PR पॅकेज खूपच सुंदर होतं. मला तर ना बाबा पार्सल ओपन करायचे म्हणलं ना खूप जास्त आवडतं. एक्साइटमेंट काय आहे मध्ये बघायला ना याची खूप एक्साइटमेंट असते. तुम्हाला सुद्धा असं होतं का? आणि आज मी या सीझनचा पहिला आंबा खाणार होते, तोही घरचा. आणि तुम्हाला एक सांगू का, जसं जसं आता घर सोडायची वेळ येते ना तसं तसं घरातल्या वस्तू ना मनानेच गळून पडतायत. बाथरूम मधले शेल्फ पडलेत, त्यानंतर बेसिन पसला मिरर पण पडला आणि आता हा मनी प्लांट. आणि आज ना मला पावभाजी खायची खूपच इच्छा होत होती, म्हणून मग मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत पावभाजी खायला गेले होते. कसाटा पण खाल्ला आणि नंतर आल्यावर खूप सारे ब्रँडचे शूट करायचे होते. ते सर्व शूट केल्यानंतर घर आवरून घेतलं आणि परत आंघोळीला गेले, कारण गरमी एवढी जास्त होत होती. त्यानंतर इव्हिनिंगला मला जायचं होतं रुचीच्या बर्थडेला. रुची माझी इन्स्टावर झालेली फ्रेंड आहे, तसंच माझी डायटिशियन सुद्धा आहे. आणि मग जाताना तिच्यासाठी गिफ्ट घेतलं. गेल्यानंतर अगोदर तिला विश केलं आणि ना ती खरंच खूप सुंदर दिसत होती. खूप फोटोज आणि व्हिडिओज घेतल्यानंतर ना आम्ही डिनर केलं. डिनर नंतर ना मला खूपच मोठं सरप्राईज भेटलं. तिने माझ्यासाठी केक आणला होता. तसंच माझा 25वा बर्थडे आहे म्हणून 25 रोजेसचा बुके सुद्धा आणला होता. आणि हे खरंच ना माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं. थँक्यू सो मच सर्वांना अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.